एक अजून मिथ आहे की सत्य आहे ते तुम्ही मला सांगा, की अल्कलाईन वॉटर पिल्याने कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते. राईट. म्हणजे माझ्या दृष्टीने व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्येच या गोष्टी मी खूप वाचलेल्या आहेत. राईट. पण आजकाल सोशल मीडिया हो, आणि सोशल मीडिया आणि हे ते. तर आमच्या हेल्दी लिव्हिंगमध्ये कुठे ह्या गोष्टी येत नाहीत. नाही. प्युअर वॉटर हं. जे स्पेसिफिक TDS असलेलं जे वॉटर आहे, चांगल्या पीएच पद्धतीचं लेव्हल सगळं ज्यांची व्यवस्थित. तर व्यवस्थित. हे सगळे आपल्याला हेल्दीच आहेत. पण असं क्लेम केला जातो की नाही अल्कलाईन वॉटर प्या म्हणजे तुम्हाला कॅन्सर किंवा मोठ्या आजारांपासून ते पाणी वाचवू शकतं. हो, ते पण असं कुठे मी म्हणणार नाही. हं. म्हणून म्हटलं की मी हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये भरपूर वाचलेलं आहे. हां, हां. पण असं आपल्याला तसं काही क्लेम करण्यासारखं नाही. ब्रेस्ट कॅन्सर होऊ नये म्हणून एखाद्या स्त्रीने काय स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे? ब्रेस्ट कॅन्सर होऊ नये म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो याच्यामध्ये, हं. की रुटीन लाईफमध्ये एखाद्या लेडीनी ब्रेस्टच्या बाबतीत काय काळजी घ्यायला हवी. बरं. तर याच्यातलं मी मगाशी जे नमूद केलं ते ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन. हं. कोणत्याही लेडीला स्वतःची ब्रेस्ट ही तपासायची आहे हं. आणि ही ब्रेस्ट तपासताना एकदा उभं राहून हां. फ्लॅट हाताने अपोजिट ब्रेस्ट तपासायची आहे. हं. नंतर ॲक्झिला म्हणजे काखेतली काख तपासायची आहे आणि निप्पल तपासायची आहे. एकदा उभं राहून हं. आणि एकदा लाय डाऊन होऊन झोपून. बरं. या वेगवेगळ्या पोझिशन्समध्ये म्हणजे बघायचं आहे. अपोझिट अपोजिट झालं. अपोजिट ब्रेस्टला असा हात लावून आपल्याला हां. तपासायचं आहे. बरं. असं एकदा उभं राहून हं. आणि एकदा लाय डाऊन होऊन. हं. कारण की जे काहीतरी ॲबनॉर्मल आपल्याला उभं राहण्याला लागतं आहे, तेच गोष्ट कॉन्स्टंट आहे की नाही जेव्हा आपण लाय डाऊन झोपतो, तेव्हा हं. तेच कडकपणा किंवा जी गाठ ती कन्सिस्टंट आहे की नाही ती बघणे. हं. बरं. आणि ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन हं. ही प्री मेन्स्ट्रुअल 5 ते 6 दिवस आधी आणि पोस्ट मेन्स्ट्रुअल 5 ते 6 दिवस नंतर. हां. या दरम्यान केल्याने एखाद्या लेडीला जर प्री मेन्स्ट्रुअली ब्रेस्टमध्ये थिकनेस, जाडपणा, घट्टपणा येत असेल, तो सगळा नॉर्मलाईज होतो की नाही पोस्ट मेन्स्ट्रुअली हे तिने बघायचं आहे. हं. आणि समजा प्री मेन्स्ट्रुअली काही महिलांमध्ये गाठी आल्यासारखं होतं, त्या गाठी पोस्ट मेन्स्ट्रुअली गायब झाल्या आहेत की नाही, हं. त्या समजा 1 किंवा 2 सायकलमध्ये गायब नाही झाल्या आणि तो कडकपणा तिथे राहिला, हं. तर त्यांनी नक्कीच डॉक्टरांकडे जाऊन शहानिशा करून घ्यायला पाहिजे. हं. हे. तर म्हणजे महिन्यातून एकदा ही पोस्ट स्वतः ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन एक्झामिनेशन करायला करायची. पाहिजे. आजच्या जगाच्या पाठीवर वन ऑफ द बेस्ट स्क्रीनिंग हा प्रोग्राम आहे की ज्याच्यामध्ये हायेस्ट यील्ड आहे टू डिटेक्ट एनी ब्रेस्ट लंप ॲट ॲन अर्लिएस्ट. नंतर ज्यांच्या फॅमिलीजमध्ये मगाशी आपण जे जेनेटिक कॅन्सर्स हं. डिस्कस केले, ज्यांच्या फॅमिलीज या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत, त्या फॅमिलीजमधल्या मुलींनी, महिलांनी वयाच्या 30 पासून स्वतःची ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करणे आणि 30 एकदा बेसलाईन मॅमोग्राफी करून घेणे हं. आणि रेग्युलर डॉक्टरकडे चेकअप करणे जेव्हा त्यांना काही ॲबनॉर्मॅलिटी जाणवली, हं. ही स्क्रीनिंग करायला पाहिजे. बरं आणि राईट. मोनोपॉज नंतरचे कॅन्सर पोस्ट मेनोपॉझल हं. वर्षातून एकदा तुम्ही डॉक्टरला दाखवायलाच पाहिजे. ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन तुम्ही कंटिन्यू करायला पाहिजे आणि वर्षातून एकदा मॅमोग्राफी करायलाच पाहिजे पोस्ट मेनोपॉझल. बरं. कारण ही ऑल दीज आर स्क्रीनिंग प्रोसेस. कुठल्या वयात करायचं हे? मॅनोग्राफी जे म्हणताय तुम्ही? नाही, असं आपण काही आपण म्हटलं की जेनेटिक वर्षातून एकदा. अच्छा. जेनेटिक जे आहेत हां. त्यांनी 30च्या पर्यंत एक स्टँडर्ड बेसलाईन मॅमोग्राफी करायला हरकत नाही. हं, हं. मग त्याच्यानंतर तुमची ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन इज हं. सफिशियंट फॉर एनी ॲबनॉर्मॅलिटी. हं. पोस्ट मेनोपॉझल हं. वर्षातून एकदा तुम्हाला मॅमोग्राफी करायला हरकत नाही बिकॉज दॅट इज ए स्क्रीनिंग प्रोसेस. हं. पण ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन ही तुम्ही करायलाच पाहिजे. रेग्युलर राईट. करायची हां. महिन्यातून एकदा. येस, येस. जसं आपण इतर आजारांचे वॅक्सिन्स घेतो तसं कॅन्सरचं पण वॅक्सिन आहे? मध्यंतरी खूप चालू होतं. राईट, राईट. आता सध्या तरी प्रूव्ड जे व्हॅक्सिन आहे, हं. HPV व्हॅक्सिन म्हणतो आपण त्याला. हं. तर HPV व्हॅक्सिन हे प्रूव्ड आहे काही प्रमाणामध्ये फॉर दी सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशयाच्या कॅन्सरकरता. पण ब्रेस्ट कॅन्सरकरता म्हणून कोणतंही व्हॅक्सिन अजून निघालेलं नाही. नाही नाही, नाही. आहे. कॅन्सर ऑपरेशन नंतर नवीन सेल्स तयार होतात? राईट.
मी कॅन्सर ऑपरेशन म्हणण्यापेक्षा आपण कम्प्लीट ट्रीटमेंट ऑफ द कॅन्सर झाली, राईट. तर बेसिकली असं आहे की आपण कोणताही ब्रेस्ट कॅन्सर हा कोणत्या स्टेजमध्ये ट्रीटमेंट चालू करतो त्यावर डिपेंड. त्याच्यावर डिपेंडंट आहे. नॅचरली स्टेज 1मध्ये 98% क्युअर, नॅचरली स्टेज 2मध्ये हा 80% क्युअर, म्हणजे उरलेल्या 20%मध्ये तुम्हाला काहीतरी होण्याचे प्रॉब्लेम्स राहू शकतात, राईट. जसं मी मगाशी म्हटलं तुम्हाला की आज मॅक्झिमम कॅन्सर्स हे आपल्याला फोर्थ स्टेजमध्ये येतात आहे. त्याच्यामुळे काय होतं आहे की अर्ली डिटेक्शन इज द की फॉर द सक्सेस. त्याच्यामुळे पहिली ट्रीटमेंट जेव्हा स्टार्ट करता तेव्हा जर अर्ली कॅन्सर्स असतील तर रिकरन्स होण्याचे चान्सेस अतिशय कमी. मग ते अर्ली कॅन्सर जे असतात ते नुसत्या गोळ्यांनी पण क्युअर होऊ शकतात नाही. की ऑपरेशन हे आहे? ट्रीटमेंट प्लॅन हा नेहमीच कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन आहे. बरं. कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन या शब्दाचा अर्थ असा आहे की सर्जरी, किमोथेरपी, रेडिएशन अँड हार्मोनल ट्रीटमेंट. अच्छा, हे या चारपैकी इन अ गिवन स्टेज फॉर ए कस्टमाइज ट्रीटमेंट त्या पेशंटला काय काय पॉझिटिव्ह आणि काय काय निगेटिव्ह आहे त्याच्याप्रमाणे ह्याच्यातल्या 4 गोष्टी लागतात, 3 गोष्टी लागतात किंवा 2 गोष्टी लागतात, असं असतं ते. बरं. हां, राईट. सर, लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून? राईट. मी नेहमीच कॅन्सरबद्दल असं म्हणेल की कॅन्सर इज 100% क्युरेबल इफ डिटेक्टेड अर्ली. लवकरात लवकर तो डिटेक्ट झाला पाहिजे. अर्ली ट्रीटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून मी माझ्या नेहमीच अवेअरनेसच्या भाषणांमध्ये हे सांगतो की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शरीरामध्ये त्रास जाणवला, ती गाठ आहे, फोड आहे, अल्सर आहे, दुखणं आहे, खोकला आहे, काय जे काय असेल तो जवळच्या डॉक्टरकडनं तुम्ही एक 10 दिवसात त्याची ट्रीटमेंट घेऊन चांगला झालाच पाहिजे. छोट्यातल्या छोटी पण गाठ शरीरावर कोणतीही काही असली असो, तरी कुठेही असो शरीरावर, ब्रेस्टमध्ये आहे, थायरॉइडमध्ये आहे, बॉडीवर कुठेही आहे किंवा बाकी कोणतीही ॲबनॉर्मॅलिटी शरीरात ती जाणवते आहे, ती तुमची 10 ते 12 दिवसामध्ये बाजूच्या डॉक्टरकडे तुमची ट्रीटमेंट झाल्यानंतर ती 100% रिलीव्ह व्हायला पाहिजे. पण समजा पहिल्या 10 दिवसात ह्या गोष्टी रिलीव्ह नाही झाल्या तर त्यांनाच विचारून तुम्ही स्पेशलाइज किंवा सुपर स्पेशलाइज डॉक्टरकडे जाऊन प्रत्येक गोष्टीचा शहानिशा करून घ्यायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखाद्या स्मोकरचा आवाज हा ड्युरिंग स्मोकिंग थोडासा होर्स होतो, पण तेव्हा वयोमानाप्रमाणे किंवा कालांतराने जे ह्या होर्सनेसची त्यांना फॅमिलीला आणि सगळ्यांना सवय होऊन जाते आणि हा होर्सची इंटेन्सिटी वाढली आणि तेव्हा केव्हा त्यांना घशाचा कॅन्सर झाला हे लक्षात येत नाही स्मोकरला. अच्छा. तसंच एखाद्या आपल्या आज तोंडामध्ये फोड झाला तर किती पेनफुल असतं. बरोबर. मग तुमच्या तोंडात फोड झाला आणि तुम्ही दररोज ब्रश करताय, आरशासमोर तोंड उघडल्यानंतर एखादा जर फोड हा 15 दिवसाच्यावर, 20 दिवसाच्यावर, 1 महिन्याच्यावर राहतोय तरी तुम्ही त्याला निग्लेक्ट करताय. तसंच बॉडीवरचं कोणतंही स्वेलिंग ते कॅन्सरच असलं पाहिजे असं नाही, पण ॲबनॉर्मल आहे ना, म्हणून 10 दिवसात जवळच्या डॉक्टरकडे, 3 ते 4 आठवड्यामध्ये स्पेशलाइज डॉक्टरकडे आणि स्पेशलाइज डॉक्टरनी सांगितलेल्या सगळे इन्व्हेस्टिगेशन जिथे रिक्वायर्ड आहे तिथे जर कंप्लीट केले तर ब्रेस्ट कॅन्सर नाही, कोणत्याही प्रकारचा कॅन्सर हा स्टेज 0मध्ये आपण पकडू शकतो. म्हणजे अर्ली डिटेक्शन ऑफ द कॅन्सर होऊ शकतं आणि चांगला आणि ट्रीटमेंट होऊन नॅचरली सर्वाइव्ह करू शकतात. अर्ली डिटेक्शन झालं म्हणजे 100% तुम्हाला क्युअर होऊ शकतं. तर प्रत्येकाने कोणत्याही शरीरामधला ॲबनॉर्मल जो बदल असतो तो सिरियसली घेणं आणि अर्ली डिटेक्शन करणं अतिशय आवश्यक आहे.